हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्हाबाबतही होणार सुनावणी. जागा वाटपात मुस्लिम बहुल जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या. तिथं आमचं मोठं नुकसान झालं. न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल शेवाळेंचं मोठं विधान. पीएमसी बाबत काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णयासाठी दिल्लीत बैठक. शिवसेना नेते राहुल शेवाळेंच्या निवासस्थानी होणार महत्त्वाची बैठक. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजपचे नेतेही राहणार उपस्थित. गटस्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी फक्त 7 नगरसेवकच पोहोचले कोकण विभागीय कार्यालयामध्ये. तर गटनेता निवडल्यानंतरही 1 नगरसेवक नॉट रिचेबल. विजय वडेट्टीवार भाजपची बी टीम. नाव न घेता खासदार प्रतिभा धानोरकर यांचं वडेट्टीवारांवर टीकास्त्र. मुनगंटीवारांच्या दाव्यावरून साधला निशाणा. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर. माकपच्या नेतृत्वाखाली पालघरमध्ये निघालेल्या लॉंग मार्चची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. 50,000 पेक्षा जास्त मोर्चेकरी सामील. प्रमुख मागण्या मान्य करा अन्यथा रेल रोकोचा इशारा. आणि उद्या महाराष्ट्र कर्नाटक प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 2017 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण सीमा भागाचं लक्ष. महापालिकेचा निकाल लागलेला आहे त्यानंतर वेध लागलेले आहेत. महापौर नेमका कोणाचा बसणार याविषयीचे आणि अशामध्येच आता नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. केडीएमसी मध्ये शिवसेना भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत. पण स्वबळावर आपल्याच पक्षाचा नगरसेवक बसवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 उमेदवार निवडून आलेत तर मनसेचे 5. मात्र सद्यस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 नवनिर्वाचित नगरसेवक हे नॉट रिचेबल झालेत. तर दुसरीकडे मनसेच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठीच्या हालचाली आणखी तीव्र होतील. मात्र त्याआधीच कल्याण डोंबिवलीमध्ये घडामोडींना वेग आलाय. दरम्यान शिवसेना भाजपसमोर कोणकोणते पर्याय आहेत ते आपण बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून. केडीएमसी मध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतात. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी शिंदेची शिवसेना हातमिळवणी करू शकते. शिंदेच्या शिवसेनेचे 53, शिवसेना उबाठाचे 11 असे मिळून 64चा बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो. गायकवाड हे महापौर कल्याणी पाटील यांचे ते चेले आहेत असं समजा. आणि ते आज निवडून आल्यावर मला सदिच्छा भेट घेण्यासाठी आज इथे माझ्या कार्यालयावर आले होते. नॉट रिचेबल नगरसेवक आहेत ते अजूनही काही म्हणजे त्यांनी कुठे प्रवेश घेतलेला नाही म्हणून त्या संदर्भात त्यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे. पण आमची जी काय प्रक्रिया आहे ते मीटिंगला गैरहजर असल्यामुळे पुढील प्रक्रिया आता आम्ही सेकंड नोटीस थोड्याच 1-2 तासात त्यांना देत आहोत. तुमचे एक पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, कल्याण पूर्वेतले महेश गायकवाड शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी जाऊन उबाटाच्या जिल्हा प्रमुखाची भेट घेणं चर्चा झाली ना. आता मीडियात बातम्या आल्या. नाही, कसं आहे, महेश गायकवाड हे तिकडचे सर्व मान्य हे नेते आहेत. आज महेश गायकवाड बघितलं असेल अपक्ष लढून सुद्धा आज प्रचंड मतं त्यांना मिळाली होती. 2 नंबरच्या मतांवर होते. मैत्री त्यांची प्रत्येक पक्षाशी आहे. ते कदाचित त्यांना भेटायला गेले ही बातमी झाली. कारण काळ वेळ हा सगळा आता नवीन गणितं मांडली जातात आणि महेश गायकवाड अचानक तिकडे का गेले हे काहीतरी असेल. केडीएमसी नंतर बोलूयात मुंबई महापालिकेविषयी. मुंबईकरांनी मतदान केलं, सत्तेत कुणी बसावं याचा फैसला केला. पण महापौर कोण होणार हा तिढा राज्यात सुटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कदाचित दिल्ली दरबारी हा प्रश्न जाऊ शकतो आणि मुंबईचा महापौर कोण याचा फैसला दिल्ली दरबारी होऊ शकतो. पण याच मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. मुंबईचा महापौर दिल्ली दरबारात ठरणार. मुंबई तिढा दिल्लीत सुटणार.
महापौर पदावरून शिवसेना भाजपात रस्सीखेच. मुंबई महापालिकेचा निकाल लागून 6 दिवस होत आले तरी महापौर पदाबाबत चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. आता मुंबईच्या महापौर पदाची ही चर्चा थेट दिल्ली दरबारात पोहोचली आहे. मुंबई महानगरपालिकेवर भाजप शिवसेना महायुतीची सत्ता येणार हे निकालानंतर स्पष्ट झालंय. 89 जागा मिळवून भाजप या महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मात्र सत्ता स्थापनेसाठी 29 जागा मिळवलेल्या शिवसेनेचा पाठिंबा महत्वाचा असणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी आता महापौर पदाचा वाद थेट दिल्ली दरबारी जाऊन पोहोचलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे गेल्या 2 दिवसापासून दिल्लीत तळ ठोकून आहेत, तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेही दिल्लीत दाखल झालेत. दिल्लीत शेवाळे यांची भाजप नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत पालिकेतील महापौर आणि महत्वाच्या समित्यांवर वाटाघाटी केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे. भाजपचा होईल किंवा शिवसेनेचा होईल हे महत्वाचं नाही. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं महत्वाचं आहे. महापौर पदाबाबत कुठलीही तडजोड नाही. मुंबईत भाजपाचाच महापौर होणार असं भाजपनं शिवसेनेला स्पष्टपणे कळवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबई महानगरपालिकेतील सर्वात महत्वाची स्थायी समितीही भाजप स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. मुंबई महानगरपालिकेत महापौर पदानंतर स्थायी समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, बेस समिती या महत्वाच्या समित्या आहेत. मुंबईच्या महापौर पदाबाबत दिल्लीत सुरू असलेल्या खलबतांबाबत मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी खोचक पोस्ट केली आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही उक्ती आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी बदलून दिल्लीत बसूनही मुंबईचे तख्त ठरवितो कारभारी महाराष्ट्राचा असं केल्याबद्दल मराठी जनता आपले आभारच मानेल असा सवाल देखील उपस्थित केलाय. तर भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचीमागे वजनदार समित्या आपल्याकडे वळवण्याची खेळी असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाकडून केला जातोय. मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जातात म्हणून. तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल. हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं. म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय. मी वारंवार सांगतोय महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहे. हाच महाराष्ट्राचा अपमान. संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुल चालन करत होते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राचा अपमान तुम्ही केला, मराठी माणसाचा अपमान तुम्ही केला. दिल्लीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातो, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार. कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यानं महापौर पदाच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक नगरसेवक महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्या नगरसेवकांना मुंबईत थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुढील 10 दिवस मुंबई सोडू नका अशा सूचना भाजपच्या नेतृत्वानं दिल्याचं कळतंय. तर दुसरीकडे ताजलँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून आपापल्या घरी परतल्याची माहिती मिळतेय. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले. त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे. ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंबहुना जे नगरसेवक आत्ता ताजलँड्स मध्ये कैद खाण्यात आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात. मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. फोन टॅप केले जातात, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत.
जे ताज लँडसेंटच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करतात. महाविकास आघाडीचं सरकार असताना पत्रकारांचे फोन टॅप केले जात होते, आमदारांचे फोन टॅप केले जात होते, सर्वांचे फोन टॅप करण्याचा धंदा संजय राऊत तुमचं सरकार असताना केलं. आता आम्हाला फोन टॅपिंगचीही गरज नाही. आमचे नगरसेवक तर बिनधास्तपणे मुंबईमध्ये फिरतायत. कुठेही आम्ही कोणाला बसून ठेवलेलं नाही आणि आम्हाला ती गरज देखील नाही. फोन टॅपिंग करण्याची परंपरा आमची नाही. राज्यात कोणताही तिढा निर्माण झाल्यास एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतात, त्यानंतर तोडगा निघतो, असं यापूर्वी अनेकदा पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर महापौर पदाच्या मुद्द्यावर तणाव वाढल्यास महापालिकेतील इतर महत्त्वाची पदं आणि समित्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला जास्त मागणी करून नंतर अनुकूल तडजोड साधण्याची रणनीती शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा वापरली जाण्याची चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीत होऊन शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला काय येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. दरम्यान शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी जागा वाटपावरून एक वक्तव्य केलं आहे. मुंबईमध्ये जागा वाटप सामंजस्यानं झालं, मात्र मुस्लिम बहुल 30 मतदारसंघ शिवसेनेकडे आले आणि या ठिकाणी शिवसेनेला फटका बसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळेंनी केलंय. त्यासोबतच काही मतदारसंघात भाजपच्या बंडखोर उमेदवारांचाही फटका बसल्याचं ते म्हणाले. त्याचं खूप नुकसान शिवसेनेला झालं. जसं मी उल्लेख केलं, आम्हाला ज्या 90 जागा होत्या त्या 90 जागांपैकी 30 जागा ह्या मुस्लिम मतदार असलेल्या आणि मुस्लिम मतदाराचं प्रमाण जास्त असलेल्या अशा त्या जागा होत्या. त्या जागा वाटपांमध्ये आम्हाला मिळाल्या होत्या. त्याचे कारण वेगवेगळे असतील. काही मुस्लिम जे नगरसेवक आहेत ते शिवसेना पक्षात सामील झाले, हे पण एक कारण होतं आणि दुसरी पण कारण आहेत. परंतु तरी आम्ही त्या जागा लढवल्या, आम्ही महायुतीच्या शिवसेनेच्या माध्यमातून, आणि साधारण 10 ते 12 ठिकाणी, साधारण 12 किंवा 15 ठिकाणी असेल, त्या ठिकाणी बंडखोर उभे होते आणि बंडखोरांमुळे नुकसान झाले. शिवसेनेचे पण बंडखोर होते, भाजपाचे पण बंडखोर होते. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या बंडखोरांना मागे घेण्यासंदर्भातलं वारंवार सूचना पण देण्यात आल्या होत्या आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष पण स्वतः त्यात लक्ष घालत होते. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या नाहीत आणि त्याचा पराभवाचा फटका हा शिवसेनेला बसला.